कौशिकीताई, कळतंय का? तारिणी गेली निघून, उद्यापन सोडून. गुरुजी म्हणाले होते ना की उद्यापन नाही केलं तर घरावर संकट येईल म्हणून. या मुलीला काय ना घरच्यांची काळजी आहे ना या घराची. गेली. असं काही करणाऱ्यातली नाहीये तारिणी. हो का? नाही मी जा जा घरभर शोधून ये परत. सापडणार नाहीच आहे ती तुला. नाही एवढं कर, कारण काय आहे हे केलं ना तर तुझा तिच्यावरचा जो हा आंधळा विश्वास आहे ना तो तरी कायमचा मिटून जाईल. आणि चेतना काकू, तुम्ही कितीही शोधलत ना तरी तुम्हाला तारिणी नाही सापडणार. मम्माने तिला 2 ऑप्शन दिले होते, हे कुटुंब किंवा तिची मैत्रीण. तिने तिचा ऑप्शन निवडलाय, गेली निघून तिच्या मैत्रिणीकडे. मग काय नाव तिचं? भारती. एक्झॅक्टली, निघून गेली तिच्या मैत्रिणीकडे. अरे वाह, बघ दयानंद खांडेकर, कौशिकी खांडेकर, तुमची आवडती तारिणी झाली गेली, पसार झाली. पक्षी उडाला भुर्र. आता आता माझ्या बाबांना गोळ्या कोण देणार वेळेवर? कौशिकी ताईकडे एक जबाबदारी आहे, जबाबदारी पार कोण पाडणार? चेतना काकू, साखरपुड्याची जबाबदारी ती कोणावर देणार? अरे बापरे, आता खूप बोलतोय. मी बोललो की माझं तोंड दिसतं तुला. ती गेली घर सोडून, तिचं तोंड दिसत नाही तुला? बरं ठीक आहे, पॉझिटिव्ह खांडेकर आणि अति पॉझिटिव्ह खांडेकर ताई, सांगा काय डिसिजन आहे तुमचं? म्हणजे काय न्याय निवाडा होणार आहे आता? घरची सून नाहीये घरामध्ये, तर घरामध्ये नाही म्हटल्यावर तिला आता पाठीशी सुद्धा काढू शकत नाही आपण. तर पुढच्या स्टेप्स काय आहेत तुमच्या? बोला ना खांडेकर सर, बोला. माझ्या विकास एकदम शिरात ताणून ओरडता. आता बोला तारिणीच्या बाबतीत का असा? बोला. कसं बोलतील? आता त्यांच्या लाडक्या तारिणीच्या बाबतीत होतंय ना हे सगळं. आता अळीमिळी गुपचिळी. हे बरोबर नाही ना, पण ही चिटिंग झाली. ते उपवास केला तारिणीने, त्याच्याबद्दल तिचं कौतुक केलं. आता तो उपवास केला की नाही ते पण आपल्याला माहित नाही, पण आपण धरून चालूया की केला असेल.